सध्या मी बारामतीमध्ये आहे. बारामतीच्या एका पेट्रोल पंपावर आहे, जिथं एका बाजूला पेट्रोल भरलं जातं आणि एका बाजूला सीएनजी भरलं जातंय. आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे, त्या युद्धाचा परिणाम आता सर्वत्र पाहायला मिळत आहे आणि या परिणामामुळं इंधनाचे दर आहेत, ते इंधनाचे दर महागलेले आहेत. सीएनजीचे दर महागलेले आहेत, पेट्रोलचे देखील दर महागलेले आहेत आणि त्यामुळं पर्यायी मार्ग नसल्यामुळं येथील जे ग्राहक आहेत ते ग्राहक संतप्त आहेत, काही ग्राहक त्रस्त झालेले आहेत. आपण त्या ग्राहकांशी संवाद साधणार आहे. नेमकं हे जे वाढीव दर आहेत त्या वाढीव दरामुळे त्यांच्यावर काय परिणाम झालेला आहे. सर, आता सीएनजी आहे ते सीएनजीचा दर अचानकपणे वाढतो आहे. सीएनजीचा दर अचानकपणे वाढतो आहे. तुम्ही सीएनजी गाडी वापरत आहात, काय तुमच्या भावना आहेत? काय नाही साहेब, बहुत म्हणजे एवढा खर्च वाढलाय की सीएनजी मुळे भरपूर प्रमाणात खर्च वाढलाय. किती दिवसापासून तुम्ही सीएनजी कार वापरत आहे आणि कशा पद्धतीने? 2021 पासून वापरतोय. अ, 52 रुपये होता 21 ला घेतला तेव्हा, आणि आता 100 रुपये झालाय सर. आता दर वाढलाय, याच्याविषयी काय मत आहे तुमचं? काय नाही साहेब, भयंकर परिस्थिती झाली. याच्यानंतर आपल्याकडे अजूनही काही सीएनजी गाड्या आहेत, ते सीएनजी गाड्या वापरणारे ग्राहक आहेत. सीएनजी तुम्ही सीएनजी गाडी घेतलेली आहे, पेट्रोल महाग होत आहे, आता सीएनजी गाडी वापरताय, काय वाटतंय आता सीएनजी गाडी घेतल्यानंतर आणि सीएनजी चे वाढते दर पाहून? नाही, पहिल्यापासूनच आता ते सीएनजीचं मेंटेन होतं बऱ्यापैकी, पण आता जसं पेट्रोल आणि डिझेल वाढत राहिले तसं सीएनजीचं पण रेट वाढवत चाललेत आहे. आणि महत्वाचं म्हणजे मिळायला पण जरा त्रास व्हायला लागलाय आणि गाडी पण कंटिन्युटी राहत नाही आता पहिल्यासारखी. जशी पहिल्यासारखी होत होती, गाडी येत होती आणि लाईन जरी असली तरी बऱ्यापैकी 15 ते 20 मिनिटात मिनिमम व्हायचं, पण आता बराच वेळ लागतोय. गाडी पण येत नाही लवकर, त्यामुळे जास्त त्रास होतोय आणि त्यात उन्हात थांबायचंय, त्यात असल्या उन्हाळा खूपच त्रास होतोय. याच्यानंतर आपण काही या ठिकाणी पाहतोय की पेट्रोल भरणारे देखील काही ग्राहक आहेत आणि पेट्रोलच्या किमती देखील गगनाला भिडलेल्या आहेत. एका बाजूला सांगितलं जाते की वर्क फ्रॉम होम करा आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जर पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत. सर, आता पेट्रोलच्या किमती भयानक वाढलेल्या आहेत. काय वाटतं ह्या वाढलेल्या किमती पाहून कशा पद्धतीने? सर, पेट्रोलच्या जे किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे तर खूप प्रॉब्लेम झालेला आहे. महागाई वाढत चालली तशी दिवसेंदिवस, त्यामुळे अडचणी खूप निर्माण होतात. नरेंद्र मोदी बऱ्याच वेळेस हे सांगतात की वर्क फ्रॉम होमचा पर्याय आहे. तुम्ही काय काम करता आणि तुम्हाला वाटतं का वर्क फ्रॉम होम होणं शक्य आहे? आता मी मार्केटिंग करतो, तर माझी जी फील्ड आहे त्यानुसार सर मार्केटिंग मध्ये वर्क फ्रॉम होम होणं इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळं आम्हाला तर डे टू डे वर्क मध्ये गाडीचा यूज करणे इम्पॉर्टंटच आहे, त्याच्यामुळे नाही पॉसिबल नाहीये वर्क फ्रॉम. याच्यानंतर आपल्याकडे अजून काय आहेत? सर, पेट्रोलचे दर आहेत ते पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत. काय वाटतंय पेट्रोलचे दर वाढीकडे बघून एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून? सामान्य माणसाचं काय, आता पेट्रोलमुळे भरपूर म्हणजे महागाईमुळे माणसांना आवक तर आता कमी झालेली आहे आणि भांडवल म्हणजे पेट्रोलमुळे असं आर्थिक अडचणीला बी संकटांना सामोरं जावं लागतंय. काय आता गाडी वापरायची का नाही का वापरायची? आता गाडी तर गरज आहे, वापरावीच लागणार आहे. गाडीशिवाय पर्याय नाही माणसांना. काय काम करता तुम्ही? मी आता या कंपनीत आहे. कंपनीत. डायनॅमिक्स. ठीक आहे. तर आपण पाहत होतो की अशा पद्धतीने पेट्रोल च्या किमती देखील वाढलेल्या आहेत, सीएनजीच्या देखील किमती वाढलेल्या आहेत आणि यामुळं सर्वसामान्य माणसांचं, सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचं कंबरड पुरतच मोडलेलं आहे. बारामतीमध्ये सध्या तरी कुठलाही सीएनजी असेल किंवा पेट्रोल असेल याचा तुटवडा अगदी विदर्भा एवढा जाणवत नसला तरी वाढलेले दर आहे ते वाढलेल्या दरामुळे त्यांच्या खिशाला कात्री ही नक्कीच लागलेली आहे आणि तशा त्यांच्या भावना देखील झालेल्या आहेत. कॅमेरामॅन महेश, संतोष .com महाराष्ट्र, बारामती.